आषाढी वारीनिमित्त मित्रनगर शेळगे येथील रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या वतीनं सोलापूर, आळंदी, पंढरपूर दिंडीचं उत्साहात प्रस्थान झालं। मित्रनगर येथील हनुमान मंदिरात श्री विठ्ठलाच्या नामस्मरण आणि भजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते वीणा पूजन, तुळस पूजन आणि ध्वजपूजन करून दिंडीला शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्तीपरायण श्रीहरी पद्मानंद ज्ञानेश्वर महाराज चव्हाण हे उपस्थित होते। तसंच कार्यक्रम पत्रिकेचं प्रकाशन बसवराज इटकळे, महालिंग अप्पा परमशेट्टी, डॉक्टर रोहित पतंगे, ज्ञानेश्वर कारभारी आणि वीरेश उंबरचे यांच्या हस्ते करण्यात आलं। अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर महाराज चव्हाण यांनी वारकऱ्यांना वारीचं आध्यात्मिक महत्त्व सांगत मार्गदर्शन केलं। माऊली आईला म्हणतात आपल्याला माहित आहे, पण वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई काय सांभाळ केला असेल, किती जणांचा सांभाळ केला। आज 750 वर्ष झालं, विचार करा। आजही ते जिवंत आहेत। समाधी जरी घेतली असली तरी सुद्धा समाधीमध्ये जिवंत आहेत आणि म्हणून त्यांच्या पूर्ण विश्वासावर आपण सगळेजण निघालेलो आहोत। त्यामुळे फक्त एकच काम करायचं, आपण सगळ्यांनी त्यांना वारीपुरतं ध्यानात ठेवायचं असं समजू नका। त्यांना कायमचं ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला, त्यांना विसरायचं नाही। कारण विसरली त्याची थोर झाली हानी। सगळ्यात मोठं नुकसान जर कोणतं असेल तर देवाला आणि माऊलीला विसरणं हे नुकसान आहे बरं का। म्हणून असं नुकसान आपण करून घ्यायचं नाही। त्यामुळं सतत माऊलीचं ध्यान ठेवायचं। वारी तर ज्ञाननाथ तुकारामशिवाय दुसरं भजन नसतंय। चालताना प्रत्येक पाऊल बघा, विशेष म्हणजे प्रत्येक पावलाला एक यज्ञ करतात। मुलींनी सांगितलेलं आहे, राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पाऊली। एक यज्ञ करताना किती कष्ट होत, किती त्रास होतोय, किती पैसे जाते, सगळं आपल्याला माहित आहे। मग आपला एक पाऊल म्हणतात पंढरीच्या वाटेने जर पडला तर एक यज्ञ करतोय। साधी गोष्ट आहे काय? आज 17-18 दिवस आपण चालत येतोय, म्हणजे पावलं मोजा तेवढी यज्ञ झाले समजा। भाव असला पाहिजे संतांच्या वचनावर, आणि म्हणून अशासारखं पुण्य काम दुसरं कोणतंही नाही। अतिशय महान अशा प्रकारचं पुण्याचे पोषण केलं। नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनीही वारकऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या वारीसाठी मंगल कामना व्यक्त केल्या। अतिशय भक्तिमय वातावरणात आज आपलं पंढरपूरकडे प्रवास सुरू होत आहे आणि गुरुवारी चव्हाण महाराज यांच्या नेतृत्वात हा दिंडी सोहळा या ठिकाणी सुरुवात होत आहे। आपण सर्व पाहू शकता की मागच्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात आळंदीमध्ये पाऊस आहे, पण मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आपला प्रवासात कुठलेही विघ्न न येऊ आणि सुखात आपण भक्तिमय वातावरणात नामस्मरण करत पांडुरंगाचा त्या ठिकाणी आपला प्रवास घडो आणि वर्षभर आपण या सोहळ्याचं आतुरतेने वाट बघत असतो। आणि आज आपल्याला हा जे दिंडी सोहळा सुरू होत आहे त्या निमित्ताने आम्ही स्वतः जरी नसतो तरी आमच्यासाठी, या सर्व माता भगिनी, या शेळगीकरांसाठी, या सोलापूरकरांसाठी चांगलं या भागात आणि या शहराला पांडुरंगाचा आशीर्वाद नेहमीच असावं या भक्तिमय विचाराने वातावरणात त्यांनी त्या ठिकाणी दिंडी प्रस्थान करतात। आणि नक्कीच पांडुरंग आम्हाला पावेल आणि आमच्या शहराला, आमच्या भागाला सर्व सुख समृद्धी या ठिकाणी देत राहावं एवढंच मी देवाचरणी प्रार्थना करतो। आणि रुक्मिणी महिला भजनी मंडळ यांचा मी विशेष आभार मानतो, कारण अनेक वर्षापासून या भागात त्यांचं या ठिकाणी भजन कीर्तन या मंदिरात होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या भागात संस्कृती टिकून ठेवण्याचं मोठं काम, या ठिकाणी धर्म टिकून ठेवण्याचं मोठं काम या ठिकाणी त्यांच्या हातून होत आहे। आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला त्यांच्या माध्यमातून या आपल्या जे महाराष्ट्राचं संस्कृती आहे हा संस्कृती माहीत करून देण्याचा आता होईना आषाढी वारी करावं। बाकीचे वारी एकादशी वगैरे जरी चुकले तर ही आषाढी वारी चुकवायचे नाही, असं एक त्या सर्व वारकरी लोकांचं किंवा नाथ संप्रदायांचं एक प्रथा आहे। त्या उद्देशानं आमच्या या भागातील सर्व भक्त मंडळी आज या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत आणि त्या
20 दिवसाचा हा जो प्रवास आहे, पावसाळ्याचे दिवस असले, आज शासनाने किंवा माऊलीच्या कृपेने वारीचा जो रस्ता आहे, मार्ग आहे, एकदम सुकर बनलेला आहे महाराज. मी जवळजवळ आमचं 30-32 वर्षे त्या वारीमध्ये प्रवास म्हणजे बघायला मिळाला आहे. आम्ही 1 दिवसाचा असतो, त्यावेळेला रस्ता रुंद होता, खड्डेमय रस्ता. यावेळी नितीन सागर, प्रकाश हांडगे, आकाश चिकमणी, बालाजी सागर, दत्ता सागर, सुमित निकम, मनोज सागर, जयराम सुरवसे आदी उपस्थित होते. दिंडीत अनिता तंबाके, महादेवी पवार, चंदाराणी चिकमणी, मीराबाई निकम, सविता सागर, सुरेखा निचळ, काशीबाई चव्हाण, सविता सुरवसे यांच्यासह अनेक महिला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विठ्ठल नामाचा गजर करत आळंदी मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान केलं.